रोजच्या जगण्याला खरा अर्थ प्राप्त करून देणारं, जावे त्याच्या वंशा, नकारात्मक अनुभवांच्या गर्दीतून माणुसकी शोधणारं माणुसकीचा झरा, ही ज्येष्ठ पत्रकार संजय ढवळीकर यांची, तर मनाचा मनाशी संवाद साधणारं उज्ज्वला संजय ढवळीकर यांचं मनतरंग, अशा 3 पुस्तकांचा प्रकाशन सोहळा उत्साहात पार पडला। या सोहळ्यासाठी गोवा विद्यापीठाच्या मराठी अध्ययन शाखेचे प्राध्यापक डॉक्टर विनय बापट यांची प्रमुख उपस्थिती होती, तर गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष अनिल सामंत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते। पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलनानं सोहळ्याला प्रारंभ झाला। यानंतर उज्ज्वला ढवळीकर यांनी आपल्या मनतरंग पुस्तकाच्या लेखनाविषयी काही अनुभव नमूद केले। सुरुवातीला डायरी लिहिण्याची सवय आणि त्यानंतर त्याचं पुस्तकात झालेलं रूपांतर, हा प्रवास कसा झाला याबाबत त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला। मनतरंग हे पुस्तक म्हणजे खरं तर माझ्या डायरीत लिहिलेले छोटे छोटे अनुभव, प्रवासाबाबतच्या नोंदी। उदाहरणार्थ, आम्ही लग्नानंतर फिरायला गेलेलो, तिकडे रेल्वे स्टेशनवर घडलेला एक मजेशीर किस्सा, मराठी मीडियममधून इंग्रजी मीडियममध्ये ज्यावेळी प्रवेश घेतला त्यावेळी शाळेच्या पहिल्याच दिवशी टीचरने लईत म्हटलेली डॅफोडिल्स ही विलियम वर्ड्सवर्थची कविता, जी मनाला खूप भावली। मुंबईत गेल्यानंतर माझा ऑटो ड्रायव्हर असा जो मला न्यायला यायचा, प्रवासाबाबतच्या नोंदी, फिरताना काम करताना दिसलेल्या काही व्यक्ती, लक्षात आलेले विषय, घडलेले प्रसंग, या सर्वाचा एक संग्रह आहे। यातील काही बरेचसे लेख न्यूजपेपरमध्ये आले छापून, बरेचसे डायरीत आहेत आणि अजूनही थोडे डायरीतले या पुस्तकात आलेत आणि अजूनही थोडे डायरीत आहेत। तुझ्या या लेखांचं एक पुस्तक झालंच पाहिजे, असं संजय बऱ्याच वेळा म्हणायचा, पण मी त्याच्या म्हणण्याकडे कधी लक्षच दिलं नाही। यावेळी मात्र त्याने आग्रहच धरला। आता एवढा चांगला सोहळा, त्यात प्रकाशित होणारं माझं पुस्तक मनतरंग, कौतुकासाठी एवढ्या मोठ्या संख्येने जमलेले आपण सारे, हे बघून मला खूप छान वाटतंय। शेवटी इतकंच म्हणेन की हे लेख आणि हे पुस्तक आता माझं राहिलेलं नसून आता तुमचं होणार आहे, म्हणजे होणार आहे आता थोड्याच वेळा प्रकाशनानंतर। तुम्ही ते वाचावं, त्यावर तुमची मतं, तुमचं कौतुक, तुमच्या टीका माझ्यापर्यंत पोचवाव्या, असं मला वाटतंय। एवढ्यासाठी की काय माहीत, अजून थोड्या वर्षांनी संजयला वाटेल तिच्या डायरीत बरंच लिखाण जमलंय, तर त्याचं अजून एक पुस्तक करूया। ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक संजय ढवळीकर यांनी प्रास्ताविकात आपल्या दोन्ही पुस्तकांच्या लेखनाचा प्रवास मांडला। यातून प्रेरणा घेऊन आपण लेखनाला सुरुवात करावी। लेखन झाल्यानंतरचा अनुभव हा काही वेगळाच असतो, त्यामुळं प्रत्येकानं 4 ओळींपासून का होईना लेखनाला सुरुवात करावी, असंही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितलं। पत्रकार हा त्याचं कामच असतं लिहायचं म्हणून, अगदी लिहिल्याशिवाय होत नाही। पण पत्रकारांना फक्त बातम्या लिहाव्या क्या, बातम्या लिहिणं हे त्याचं काम असतं। जसं काही एखादा क्लर्क असतो, ते क्लर्कचं काम करणं हे त्याचं कामच असतं, किंवा कोणी डॉक्टर असतात तर पेशंटना तपासणं हे डॉक्टरचं काम असतं, वकील असतो वकिली करणं हे त्याचं काम असतं। पण हे करत असताना आपल्या आजूबाजूला काही गोष्टी दिसतात, काही प्रसंग घडतात, काही माणसं भावतात, काही माणसांचा राग येतो, काही माणसांचे काही गोष्टी पटत नाही आपल्याला, तो हे कुठंतरी आपल्या मनात त्याच्या नोंदी होत असतात। तुम्ही लेखक असाल किंवा नसाल, प्रत्येकाच्या मनात ह्या नोंदी होत असतात। ह्या नोंदी कुठंतरी मी आपलं ते कागदावर उतरवत राहिलो, जसं जसं काहीतरी डोक्यात येतं, सुस्त मध्ये मध्ये लिहायचं। त्याच्यातनं मग आत्ता जे समोर तुम्ही बसलेला आहात ना, मला एक एक चेहरा दिसल्यानंतर माझ्या पुस्तकात आहेत तुमच्यातले काही जण, म्हणजे ते तुम्ही जेव्हा वाचायला लागाल तेव्हा मला एक कळेल तुम्हाला। आणि म्हणजे त्या माणुसकीच्या झरामध्ये तर आहेतच आहे। ती माणुसकीचा झरा हे बेसिकली व्यक्तिमत्रण म्हणजे व्यक्तिचित्रण अशा प्रकारचं पुस्तक आहे की समाजासाठी चांगलं कार्य करणाऱ्या, केवळ प्रामाणिकपणे आणि कसलाही स्वार्थ नसताना काही आपल्या हातातनं चांगलं घडावं, म्हणजे त्याच्यात डॉक्टर्स आहे, इंजिनियर्स आहे, त्याच्यात साधा ऑफिसमधला शिपाई आहे काम करणारा, माझे मित्र आहेत त्याच्यातले काही, पुस्तक विक्रेते, म्हणजे अनेक आहे, वर्तमानपत्रात क्षेत्रातले आहे, बाहेरच्या वेगवेगळ्या क्षेत्रातले आहे, की जे जे काही चांगलं त्यांच्यातलं मला दिसलं, निस्वार्थीपणे कोणतरी काहीतरी करतंय, कसलीही अपेक्षा न ठेवता करतंय, की त्यांची नोंद घेतली आणि त्याच्यातनं एक एक लेख, छोटे छोटे लेख आहे 600-650 शब्दांचे, एक लिहिल्यानंतर ते जे काही आपल्या मनाला एक समाधान मिळतं ना, तो आनंद मिळतो ना, तो आनंद घेण्यासारखा असतो आणि तो आनंद त्या लेखकाला कळतो। लेखक कोण असतो, कोणी मोठा असतो अशातला भाग नाहीये।
जो लिहितो तो लेखक होतो आणि लिहिता लिहिता मग आपल्याला अधिक चांगलं कसं लिहायचं हे सुचायला लागतं, कळायला लागतं. त्यामुळे तो एक प्रोसेस असतो. म्हणजे जसा शिक्षणाचा प्राथमिक शिक्षणापासून आपण उच्च शिक्षणापर्यंत जातो, तसाच हाही एक प्रोसेस असतो की छोटासा एखादा 4 ओळी लिहिणं किंवा कविता करणं, 4 ओळी लिहिणं इथपासून ते पुढे पुढे मग कादंबरीचं लिखाण करण्यापर्यंत जो प्रवास करतो, हा आपल्या कल्पनाशक्तीचा, आपल्या अनुभव विश्वाचा अशा तऱ्हेचा हा एक आपण मांडणी करत असतो, त्यातनं जात असतो. तेच काम मी केलंय, फार मोठं वेगळं केलंय अशातला भाग नाही. उपस्थितांचं स्वागत झाल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते जावेत्यांच्या वंशा, माणुसकीचा झरा आणि मनतरंग या तीनही पुस्तकांचं मोठ्या उत्साहात प्रकाशन करण्यात आलं. यानंतर नितीन कोल्वेकर आणि श्रुती हजारे यांनी या तीनही पुस्तकातील निवडक भागाचं अत्यंत सुंदर असं अभिवाचन केलं. इंग्रजी माझा शिकवायचा विषय असला तरी मातृभाषा मराठीच आहे ना माझी. लेख कधी लिहिला नाही, पण लग्न होऊन परदेशात स्थायिक झालेल्या दोन्ही मुलींना मराठीतून पत्र लिहित असते मी. आता तुझ्यासाठी लेख लिहिले. वर्गावकर मॅडमनी लगेच लिहायचं कबूल करून 1-2 विषय सांगितले होते. तेव्हापासून माझ्या या आवडत्या शिक्षिका माझ्या वर्तमानपत्राच्या लेखिका बनल्या. लेखनाच्या निमित्ताने ऑफिसमध्ये येणं जाणं सुरू झालं. संस्थेमध्ये आयोजित कार्यक्रमांमध्येही त्या सहभागी होऊ लागल्या. त्यांच्यासोबत त्यांचे पती यायचे. त्यांनी आपल्या जुन्या आठवणी लिहिण्यास सुरुवात केली. भाऊसाहेब बांडोळकरांसोबत त्यांनी काम केलं होतं. त्याबाबतच्या काही सुरस कथा त्यांनी लिहिल्या. प्लॅटफॉर्मवर संजयची वाट बघत मी उभी असताना अचानक एक उंच धिप्पाड माणूस समोर आला आणि मला विचारू लागला, आप कहाँ से आई हो? मी साहजिकच उत्तर दिलं, पंचमढी से. लगेचच त्याने दुसरा प्रश्न केला, कहाँ जा रही हो? मनात म्हटलं, याला एवढ्या चांगल्या चौकशा कशाला. मला गप्प बघून तो पुढे म्हणाला, अकेले आई हो क्या? आता मात्र मी फारच घाबरले होते. पण तसं न दाखवता ऐटीच सांगितलं, मेरे पती है मेरे साथ. तो माणूस निघून गेला. पण मनाला संशयाने घेरलं. कोण असेल बरं तो माणूस आणि काय एवढी चौकशी होत आहे माझी? अभिवाचन झाल्यावर पुस्तकांच्या निर्मिती प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या मान्यवरांना या तीनही पुस्तकांचा संच भेट देण्यात आला. त्यानंतर प्रकाशन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे प्राध्यापक डॉक्टर विनय बापट यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. लेखिका उज्ज्वला ढवळीकर यांच्या मनतरंग या पुस्तकावर त्यांनी विवेचन केलं. साध्या सोप्या भाषेतले लेख असले तरी त्याचा परीघ खूप मोठा आहे, कारण हे सर्व लेखन मनापासून आलेलं आहे, असं त्यांनी सांगितलं. अतिशय सुंदर छोटे छोटे लेख, परंतु मानवी भावभावनांचं अप्रतिम असं त्याच्यामधनं होणारं दर्शन, हे या सगळ्या लेखांचं वैशिष्ट्य आहे असं मला वाटतं. त्याचबरोबर त्याने जी प्रस्तावनेमधनं आपली जी पार्श्वभूमी सांगितलेली आहे की वाचनाची किती आवड, म्हणजे अगदी 3री 4थी 5वी पर्यंत येत असताना की सुरुवातीला जेव्हा ती पुस्तकं आपल्या हातात येतात, ती हिंदी, मराठी, कोकणी, इंग्रजी जी काही पुस्तकं असतील ती अगोदरच वाचून पूर्ण करायची सगळी. मला वाटतं हे आमच्या पिढीतल्या अनेक जणांनी अशा प्रकारचं केलेलं आहे. मलाही आठवतं की मी अशीच पुस्तकं हातात आली की वाचून पूर्ण करीत असे. मला वाटतं 3रीच्या असताना मी माझं जे इतिहासाचं पुस्तक होतं, मला वाटतं थोरांची ओळख असं तेव्हा इतिहासाचं पुस्तक आम्हाला होतं, आणि ते मी वाचून पूर्ण केलं. आणि मग आईला गंभीर प्रश्न विचारला, याच्यात कविता का नाहीत? खरं तर आपल्यातला प्रत्येक जण लेखक होऊ शकतो, फक्त आपण त्या लेखनाच्या दृष्टीनं जगाकडे बघत नाही. परंतु जे काही त्या दृष्टीनं बघतात त्यांना ते दिसतं आणि ते त्याला शब्दरूप देण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी फार सुंदरपणाने सांगितलं की लेख म्हणजे अनुभवांचे, विचारांचे, आठवणींचे, माणसाबाबतचे, ठिकाणांविषयीतले मनातले तरंग आहेत. बघा, त्यांनी एक व्यापक पट त्याच्यामध्ये सांगितलेला आहे. म्हणजे जवळजवळ 20 वर्षाच्या काळामध्ये लिहिलेले हे 17-18 लेख आहेत, पण त्याचा जो परीघ आहे तो खूप मोठा आहे. म्हणजे लेखिका किती बारकाईनं बारीक बारीक गोष्टी टिपते आणि मग हळूहळू, कारण लेखनाची प्रक्रिया बघितलं आणि लिहिलं असं होत नाही, ते मनातही जावं लागतं, ते मनातनं यावं लागतं आणि ती प्रत्येक प्रक्रिया या ठिकाणी आपल्याला दिसून येते.
प्रस्तावनाही खूप सुंदर अपूर्वा ग्रामोपाध्याय यांनी लिहिलेली आहे. आणि त्यांनी त्याला लिहिताना असं म्हटलं, हे लेख म्हणजे डायरीत आपण ज्या काही नोंदी करतो ना त्याच्या प्रकारचे लेख. मला हे खूप सुंदर आवडलं. तर डायरीमध्ये आपण सगळ्या गोष्टींची नोंद करतो. लेखिकेच्या मनामध्ये देखील ज्या ज्या गोष्टींची नोंद झालेली आहे त्याच्यातल्या काही गोष्टी काढणं त्यांनी त्या लेखाच्या रूपामध्ये आपल्या समोर मांडलेल्या आहेत. आणि त्यांनी दुसरं म्हटलेलं आहे की या लेखाना विचारांची बैठक आहे. निश्चितपणानं विचारांची बैठक अशी की लेखिकेला ते लेख लिहिण्यामागे स्वतःचा एक दृष्टिकोन आहे, स्वतःचा एक विचार आहे. फक्त मांडायचं एवढं नाहीये, तर स्वतःच्या विचारातनं काहीतरी त्याच्यातनं मांडायचं. अध्यक्षीय भाषणात गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष अनिल सामंत यांनी ज्येष्ठ पत्रकार लेखक संजय ढवळीकर यांच्या दोन्ही पुस्तकावर विवेचन केलं. पत्रकारामधली संवेदनशीलता, माणुसकीचा झरा या पुस्तकातल्या लेखनामधून दिसते. तर जावे त्याच्या वंशा हे पुस्तक अर्थपूर्ण जगायला शिकवतं असं सामंत म्हणाले. मगाशी मानसीनं महाभारतातल्या संजयचा उल्लेख कुठेतरी केल्याचं मला आठवतं. आणि काल हे पुस्तक मी काही पुस्तक हातात घेतल्यानंतर शीर्षक काय याच्यावर जरा चष्मा लावून बघतो पुन्हा. या पुस्तकाचे शीर्षक आहे जावे त्याच्या वंशा. तर मी व्यक्तिगत वंश नाही, पण पत्रकार म्हणून यांचा वंश मुळापर्यंत कुठपर्यंत पोहोचेल असा एक विचार करत होतो. तेव्हा एकदा माधव गडकरीने असं हे विधान केलेलं होतं की पहिला पत्रकार जर कोण असेल तर तो महाभारतातला संजय, आणि त्याला बातमी पुरवणारा कोणी जर असेल तर तो श्रीकृष्ण. आणि मी हे काही ज्याला आपण म्हणू की साहित्यिक दृष्टीनं आपल्याला काही असं उत्सवी बोलावं या अर्थानं म्हणत नाही. ती जी पत्रकारिता आहे की महाभारतातला जगातला अशा प्रकारचा ग्रंथ आणि अशा प्रकारच्या घटना की प्रत्यक्ष जीवनामध्ये माणसामध्ये काय काय घडू शकतं याचा जगामध्ये कुठल्या पुस्तकामध्ये सापडणार नाही अशा प्रकारचा पट. आणि तो संजयानं तटस्थपणे धृतराष्ट्राला सांगितलं. तसं तो जो वंश आहे अशा प्रकारची एक पत्रकारिता की जो कुठलाही चष्मा न लावता एखादा संपादक, एखादी व्यक्ती काही लिहित असते तेव्हा खऱ्या अर्थानं वाचकांना समृद्ध करणारा अशा प्रकारचा जावे त्याच्या वंशा हा एक महत्वाचा हे आहे. या पुस्तकाचं एक वैशिष्ट्य असं आहे, घटना कशा घडत जातात हे जर सांगितलेलं आहे तर त्या प्रत्येक घटनेतून लेखक कसा घडत जातोय तेही एका बाजूला आपल्याला दिसत राहतंय. आणि वर्तमानपत्र नेमकं कसं, हे आपल्या स्वरूप काय आहे, त्याचं अंतरंग काय आहे, त्यातल्या बऱ्या वाईट अशा गोष्टी काय आहेत हे दुसऱ्या बाजूने आपल्याला दिसत राहतं. संपादकानं तटस्थ राहून चालणार नाही. शेवटी वर्तमानपत्राचा ज्याला आपण म्हणू की मूळ ध्येय आहे ते काय आहे तर समाजाला जागं करणं. समाजामध्ये अन्याय जो होतो आहे तो अन्याय लोकांपर्यंत पोहोचवणं. तेव्हा तुम्ही समाज कल्याण आणि लोककल्याण याला जर प्राधान्य देणार आहात तर तटस्थ राहून काही होणार नाही. तुम्हाला त्या दृष्टीनं जे योग्य विचार आहेत ते विचार संपादकाने मांडले पाहिजे. हे जे सगळं आहे ना ते चांगल्या लेखकाला उत्तम निरीक्षण असावं लागतं, माणसांचा शोध घ्यावा लागतो, त्यांच्या लकबीत गुण आणि वैशिष्ट्य हेरावी लागतात. हे हेरल्यानंतर तुमचं पुस्तक हे माहिती देणारं पुस्तक होत नाही. तुमचं पुस्तक हे जिवंत पुस्तक होतं. मला असं वाटतं की दोन्ही पुस्तकं आहेत ना, जे काही पुस्तकं ही हसण्यासाठी असतात किंवा हसवण्यासाठी असतात, काही पुस्तकं मनोरंजन करण्यासाठी असतात, काही पुस्तकं वाचण्यासाठी असतात. त्यांची पुस्तकं मनोरंजन करण्यासाठी, माहिती देण्यासाठी, वाचण्यासाठी नाहीत. विशेषतः माणुसकीचा झरा हे पुस्तक जगण्यासाठी लिहिलेलं पुस्तक आहे. हल्ली वाचनाची अभिरुची कमी होत चालली आहे, परंतु आता केवळ मनोरंजन म्हणून नव्हे तर जगायला शिकवणारी ही पुस्तकं आवर्जून वाचायला हवीत असा संदेश विशेषतः नव्या पिढीला देणारा हा सोहळा मराठी साहित्याच्या क्षेत्रात नव्या अनुभवांची, सकस लेखनशैलीची भर घालणारा आहे असाच अभिप्राय मान्यवरांसह यावेळी वाचकांनीही व्यक्त केला. ब्युरो रिपोर्ट, हॅलो सिंधुदुर्ग.